नमस्कार, माझं नाव शिवम दिगंबरराव विलंगुंडे आहे. मी श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूर या कॉलेजमध्ये विद्यार्थी आहे. तर आपण हा शेतकऱ्यांसाठी प्रोजेक्ट केलेला आहे. शेतकऱ्याचं नाव पण आहे शेतकरी मित्र मल्टीटास्किंग ग्रास कटर. हे आपण प्रोडक्ट सर बॅटरीवर आणि सोलारवर दोन्ही पण हे करू शकतो आणि याची कॉस्ट पण सर खूप कमी आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी याच्यासाठी आपल्याला वर्किंग पण जास्त लागत नाही सर. याचा हार्डली 2 ते 3 तास चार्जिंग केल्यानंतर सर 2 तास चालतो सर हे मोटर. आणि याच्यानुसार आपण ग्रास पण कट करू शकतो, सोयाबीन, सनफ्लावर, राईस पण कट करू शकतो आणि करडई पण कट करू शकतो सर. आणि याचे सर ॲडजस्टेबल आहे सर सगळे. हे शेतकऱ्याच्या हाईट ॲडजस्टमेंट पण आहे सर सगळे शेतकऱ्याच्यानुसार. हाईट ॲडजस्टमेंट पण आहे सर, खालीवर पण होते. इथून ढिलं केलं सर हाईट ॲडजस्टमेंट पण आहे याची सर. आणि याच्यासाठी आपण चार्जर पण देत आहोत सर. म्हणजे जर आपण एखादं वेदर जर खराब असलं तर आपण चार्जिंग पण करून बॅटरी चालू करू शकतो सर आपण. याच्या सर रेनी सीझनमध्ये पण याची सर गवत काप करायसाठी युजेबल आहे सर. आणि टायर पण म्हणजे हेवी क्वालिटीचे असल्यामुळे आपण कुठं फसणार नाही. म्हणजे लाईट वेट आहेत सर सगळे. आणि जर काही आणि सर हे चालू केलं सर याचं स्पीड पण कंट्रोल, हे स्विच ऑन ऑफचं स्विच आहे सर. आणि याच्या पण आपण स्पीड पण हे कंट्रोल करू शकतो. आता जेवढं आपलं ग्रासच्या स्ट्रेंथनुसार आपण सर स्पीड कमी जास्त करू शकतो सर. याची स्पीड कमी केलं की सर आता एक लो स्पीड आहे सर याची. आता स्पीड जर वाढवली तर आपण अजून वाढू शकतो सर. हे स्पीड वाढवलेली आहे सर. याची स्पीड आहे सर मॅक्झिमम. आणि हे टोटली कॉस्ट सर 4200 मध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतो सर प्रोजेक्ट. सर शेतकऱ्यांसाठी सर आता आपल्याला एकतर रोजगार, जर आपल्याला इथं वापरायचं असलं म्हणजे फ्यूल इंजिन मध्ये तर आपल्याला एकतर रोजगार लागतो, दुसरं तर आपल्याला फ्यूल लागते सर. फ्यूल लागल्यामुळे आपल्याला जास्त खर्च होतो. आणि हे जर आहे सर आपल्याला लाईटवर सुद्धा चार्जरवर सुद्धा कनेक्ट होते सर. आणि जास्त आपल्याला याचे आणि ते दुसरे जे फ्यूलवर जे असतात ना सर त्याच्यासाठी वेटे असतात. म्हणजे याच्यासाठी काय ऑप्शन नसते, व्हील बी काय असते. तर आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक तर आपण हे बॅटरीवर केलं DC कंट्रोलवर. त्याच्यानंतर आपण टायर बसवूयात. म्हणजे बॅटरी जर कनेक्ट केली तर आपल्याला असं मुव्हेबल आहे सर, इझिबल आहे. त्याच्यानुसार आपल्याला काही वेट पडणार नाही सर. आणि याची कॉस्ट जी आहे सर त्याच्या हाफमध्ये आहे सर. म्हणजे पेट्रोल जे भेटते, पेट्रोलवर जी मशीन भेटते आपल्याला मार्केटमध्ये 10 to 12,000 मध्ये. आणि आपण हे बिल्ड करायला सर टोटल 4,000 चा आपल्याला इथं कॉस्ट लागते सर आपल्याला. आणि याच्यातून आपण कोणी पण याला हँडल करू शकतो सर. नॉन टेक्निकल माणूस पण याला आपण हँडल करू शकतो. आणि घरच्या घरी पण याला कनेक्शन करायचं ते सर. आणि सगळे हे टाकाऊपासून टिकाऊ केलेलं आहे आपण सर. म्हणून शेतकऱ्याचा मित्र शेतकरी पण याला इझिली हँडल करू शकते सर. म्हणजे याच्यात नॉन टेक्निकल काहीच नाही, कनेक्शन पण काही नाही, फक्त बॅटरीचं कनेक्शन मोटरला आहे. आणि फक्त आपण याला बिल्ड केलेलं आहे सर. बस कॉस्ट 4200, 4200 रुपयापर्यंत आपल्याला बसून जाईल सर.